सध्या आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे त्याचा फटका संपूर्ण जगभरामध्ये जाणवतोय। विशेषतः आपण भारतामध्ये पाहिलं तर घरगुती गॅस सिलेंडरची उपलब्धता आहे, परंतु कमर्शियल गॅस सिलेंडर जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे त्याचा तुटवडा जाणवत आहे। आणि त्याचबरोबर आता पेट्रोल डिझेल अशा इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने त्याची भीती असल्याने या ठिकाणी संपूर्ण नागरिक जे आहे, वाहन चालक जे आहे ते आता पेट्रोल पंपावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने नागरिकांनी कृत्रिम एक प्रकारे तुटवडा निर्माण केल्याने या ठिकाणी अशीच गर्दी झाली आणि पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल संपलेलं आहे। अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे। आणि आता सध्या आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील या पेट्रोल पंपावरती आहोत। या ठिकाणचं दृश्य आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने वाहन चालक या ठिकाणी आपले दुचाकींमध्ये, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर शासनाच्या वतीने अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही की पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, परंतु भीतीपोटी नागरिक जे आहे तर साठा करून ठेवत आहे। आणि अशा पद्धतीने साठा करून ठेवत असल्यामुळे एक प्रकारे कृत्रिम तुटवडा या ठिकाणी या पेट्रोल डिझेलचा निर्माण होतोय। आपण या ठिकाणी काही लोकांशी चर्चा करूयात, पेट्रोल पंपाचे जे या ठिकाणी व्यवस्थापक आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। दादा, काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी कालपासून या ठिकाणी दिसत आहे। एक शासनाकडून तुम्हाला काही सूचना आलेल्या आहेत? शासनाकडून काही सूचना नाही आलेल्या, परंतु काय म्हणजे 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे, बँकेला सुट्ट्या असल्यामुळं आणि कंपन्यांनी सर्व डीलरला पेमेंट ॲडव्हान्स केल्यामुळं बऱ्याच पंपावर लोड वेळेत मिळाले नाही, त्यामुळं बरेचसे पंप ड्राय झाले। त्याच्यामुळं ड्राय झाल्यामुळं एक पंप त्याचा इफेक्ट दुसऱ्या पंपावर पडला आणि अशी एक अफवा पसरली का पंप बंद राहणार। त्यामुळं सगळे लोक एकखट्टी सर्व पंपावर एकखट्टी खरेदी करण्यासाठी पंपावर गर्दी केली लोकांनी। त्याच्यामुळे एक पॅनिक माहोल तयार झाला आणि त्याच्यामुळे एक कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली। दादा, काय सांगाल? काय नाही, असं अचानक सकाळपासून जर थोडं करता जी संख्या वाढली लोकांची, गिरायकांची, तर रात्री 12 वाजेपर्यंत खूप मोठ्या रांगा इथं लागत राहिल्या। लोकांना काहीतरी वेगळंच गरज झालेलं आहे, त्याच्यामुळे ना इथं काही सूचना असं झालेलं आहे आणि पंपवाल्यांना ते कसल्या सूचना पण प्राप्त झालेल्या नाही। तर आम्ही पण असं अधिकृत म्हणजे काही लक्षात नाही आल्यासारखं झालं आणि जे गिरेक येतं ते गिरेक आम्ही करतच रात्री 12 वाजले तरी, परंतु ही जी लोकांना शंका आहे, भीती आहे, तर आज दुसरा दिवस उजाडला तरी तीच पोषण आम्हाला आतापर्यंत पण शासनाकडून कुठल्याही काही माहिती प्राप्त झालेली नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी गर्दी आहे। आपण वाहन चालकांची चर्चा करूयात। दादा, आज पेट्रोल भरण्यासाठी आले, काय माहिती तुम्हाला मिळाली का? काय पेट्रोल वगैरे काहीच नाही 500। दादा, काय सांगाल? काय कानावर आलं का काही पेट्रोल संपणार वगैरे काय असेल? आलं आलं ना कानावर? मग आता फुल करायची टाकी? नाही ना। आपण साईबाबा कॉर्नरच्या ज्या पेट्रोल पंपाची परिस्थिती पाहून आता सोसायटीच्या पंपावर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी एक बाबा आहे, त्यांनी पेट्रोल या ठिकाणी भरलं। बाबा, किती वेळ लागले पेट्रोल भरायला इथं? अहो, पेट्रोल भरायला 2 तास झाले। तिथं उन्हामध्ये होतो, पेट्रोल मिळालं, काय अवस्था झाली आमचीवाली। काय फुल केली काय टाकी? आता काय करता, आता फुल केली टाकी, आता काय करावं, आता 8 दिवस जाईल ती। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्येक पेट्रोल पंपावरती आता वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि तासनतास या ठिकाणी या वाहन चालकांना रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ येत आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने कोणतीही अधिकृत सूचना जी आहे तर पेट्रोल डिझेल टंचाईच्या संदर्भात देण्यात आलेली नाहीये, परंतु नागरिक जे आहे तर अशा पद्धतीने भीतीपोटी पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने कृत्रिम पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे अशाच पद्धतीने तासनतास वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर शासनाच्या वतीने कोणतीही अधिकृत सूचना या ठिकाणी देण्यात आली नसली तरी नागरिक मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे आणि एक प्रकारे पेट्रोल डिझेलचा साठा करत असल्यामुळे कृत्रिम टंचाई या ठिकाणी निर्माण होते आहे। आणि विशेषतः प्रत्येक पेट्रोल पंपावरती बॅरलमध्ये किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल दिलं जात आहे आणि त्यामुळे जे आहे तर नागरिक या पेट्रोल डिझेलचा साठा करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर ही सर्व परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। अशीच जर परिस्थिती राहिली तर अशाच कृत्रिम पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी साठवणूक करू नये असं आव्हान जे आहे ते पेट्रोल पंप चालकांच्या वतीने देखील करण्यात येतो आहे आणि निर्माण होण्याची शक्यता आहे आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि नागरिकांनी भीतीपोटी साठवणूक करू नये अशाच प्रकारचं आव्हान पेट्रोल पंप चालकांच्या वतीने करण्यात येतो आहे।
मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.